नमस्ते, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आहे. मित्रांनो, आज आपण एक असा विषय बघणार आहोत किंवा एका अशा विषयावर आपण चर्चा करणार आहोत की तो प्रत्येकाला असं वाटतं की आपली सगळ्यांनी इज्जत करावी. आपल्या सगळ्यांनी मान राखावा, आपल्यासोबत छान बोलावं, आपला रिस्पेक्ट करावा. वाटतं ना? तुम्हाला, मला, सगळ्यांना असं वाटतं की आपला रिस्पेक्ट व्हावा, आपल्याला मान मिळावा. पण हा मान मागून मिळतो का हो? नाही ना. मागून कधीही मान मिळत नाही. मान हा मिळवावा लागतो. हो, तुम्हाला कधी असं वाटत असेल ना की काय माझं तर कोणी रिस्पेक्ट करत नाही, माझ्या बोलण्याला कोणी व्हॅल्यू देत नाही आहे. माझे फ्रेंड्स आहे, माझी फॅमिली आहे, माझे रिलेटिव्स आहे, माझा बॉयफ्रेंड आहे, माझा गर्लफ्रेंड आहे, माझं लाईफ पार्टनर आहे, माझी मुलं आहेत. कुणीच मला रिस्पेक्ट देत नाही, कुणीच माझा मान राखत नाही. होतंय ना? स्वतःलाच विचारा. माझी फॅमिली माझा रिस्पेक्ट करते का? माझं फ्रेंड सर्कल माझा रिस्पेक्ट करतो का? माझे रिलेटिव्स माझा रिस्पेक्ट करतो का? माझा बॉयफ्रेंड माझा रिस्पेक्ट करतो? माझी गर्लफ्रेंड माझा रिस्पेक्ट करतो? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. आणि जरी असं उत्तर नाही असेल तर का ते तुमचा रिस्पेक्ट करत नाही? काय तुमची अशी तर दशा झाली नाहीये ना की एक रोड आहे आणि त्या रोडच्या साईडला एक व्यक्ती बसलेला आहे आणि त्या व्यक्तीकडे त्या रोडवरून चालणाऱ्या कुणाचंही लक्ष नाही. अशा त्या व्यक्तीसारखी तुमची स्थिती झाली आहे का? याचा विचार करा. कारण रिस्पेक्ट हा असायलाच हवा. जर रिस्पेक्ट नसेल तर तुमची स्थिती हे त्या रोडच्या साईडला बसलेल्या एका व्यक्तीसारखी झालेली आहे असं समजा. का मिळत नाही आपल्याला रिस्पेक्ट? काय कारण असेल? तुम्हाला तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्ह सगळे एकदम हलक्यात घेत आहेत. आणि होतं काय की त्यामुळे आपण आपला सेल्फ इस्टीम, कॉन्फिडन्स हरवून बसतो. आपल्याला हे आयुष्य निरागस वाटायला लागतं. आपल्याला वाटतं की आपण काहीच कामाचं नाही आहोत. काय आहे माझा अर्थ? माझं जगण्याला काही अर्थच नाही आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण मला एक सांगा की हे असं वाटतं, पण तुम्ही यामागचं कारण कधी शोधून बघितलंय का? का असं होतंय? का आपल्याला रिस्पेक्ट मिळत नाही? का आपल्याला मान मिळत नाही? कारण त्याला आपण स्वतः कारणीभूत असतो. हो, त्याला आपण स्वतःच कारणीभूत असतो. आणि ज्यांचा रिस्पेक्ट केला जातो, ज्यांना मान दिला जातो, सपोज आपण मोठे मोठे व्यक्ती बघितले, काही आपल्या समाजातील व्यक्ती बघितले की त्यांना कायम रिस्पेक्ट मिळतो. ते कुणाला रिस्पेक्ट मागत नाही किंवा ते असा एम ठेवून कुठलंही कार्य करत नाही तरीही त्यांना रिस्पेक्ट मिळतो. त्यांच्या समोरच नाही, त्यांच्या तोंडासमोरच किंवा ते असल्यावर समोरच त्यांचा मान राखतो. असं पण बरेचदा होतं ना की समोर मान राखलं जातं आणि मागे गेलं की चुगल्या चाड्या सुरू होतात किंवा वाईट बोलणी सुरू होतात. पण अशी कितीतरी व्यक्ती आहे की ज्यांचा रिस्पेक्ट केला जातो, ज्यांचा मान राखला जातो. त्यांचा समोरच नाही तर मागेही मान राखला जातो. तर का? त्यांच्यात काय आहे आणि तुमच्यात काय नाही आहे? कुठल्या कमतरता तुमच्यामध्ये आहे की तुमचा रिस्पेक्ट केला जात नाही? तर आपल्याला याचा विचार करणं गरजेचं आहे. स्वतःलाच काही क्वेश्चन स्वतः विचारणं गरजेचं आहे की का असं होतंय? या व्यक्तीचा रिस्पेक्ट केला जातोय, माझा रिस्पेक्ट केला जात नाही आहे. माझं कुठं चुकतंय?
माझ्या वागणुकीत काय चुका होत आहेत का, हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट, तुम्ही स्वतः आरशासमोर उभे राहा आणि आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारा की तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करता का. हो, तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करता का. कारण बरेचदा काय होतं ना की आपण स्वतःचा रिस्पेक्ट करत नाही. आपल्यालाच वाटतं की आपण काही कामाचं नाही आहो, आपण काही करू शकत नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि हा सेल्फ इस्टीम आपला पूर्णपणे संपलेला असतो. आणि जिथे सेल्फ इस्टीम नाही तिथे रिस्पेक्ट कसा मिळणार. तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करणारा व्यक्ती बनवा, स्वतःचा रिस्पेक्ट ठेवा. पण झालंय काय ना की आपल्याला सवय लागली आहे लहानपणापासून ऐकून घ्यायची, बोलणे ऐकायची, अपमान सहन करण्याची. आणि या सगळ्या गोष्टीमुळं आपण आपला सेल्फ इस्टीम आणि कॉन्फिडन्स 0 करून बसतो. आणि जे चाललं आहे ते तसंच असतं हे मानतो. तर पहिले तुम्ही तुमच्या सेल्फ इस्टीमवर काम करा, स्वतःवर विश्वास ठेवा. कुठलंही काम आपण जेव्हा करतोय, हो मी हे काम करू शकेल, माझ्यात ती ताकद आहे काम करण्याची, असा एक कॉन्फिडन्स स्वतःमध्ये ठेवा आणि त्या प्रकारे कार्य करत जा. नुसतं बोलून होणार नाही. तेव्हा फर्स्ट तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःला मान द्या की हो मी एक व्यक्ती आहे, माझ्यामध्ये हे चांगले गुण आहेत आणि मी खूप ताकदवर आहे आणि खूप रिस्पेक्टफुल पर्सन मी आहे. तर लोकसुद्धा जेव्हा तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट द्यायला लागाल ना, तेव्हा लोकसुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागतील. त्यानंतर काय आहे की बरेचदा काय होतं की आपला सेल्फ इस्टीम लो झाल्यामुळं आपला कॉन्फिडन्स लो होतो आणि आपण कुठे जातो, सपोज कॉलेजमध्ये किंवा फॅमिली फंक्शनमध्ये, कॉलेजमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये लोक तुम्हाला इग्नोर करतात का हो. म्हणजे तुम्ही चालले आहेत किंवा तुम्ही एखादं फॅमिली फंक्शन आहे, तुम्ही आहात चेअरवर बसलेले आणि तुमचे रिलेटिव्ज आले, त्यांचं लक्ष आहे तुमच्याकडे, पण तुम्ही ते कसं की न बघितल्यासारखं करतात. हा तुमचा किती अपमान आहे. तर का असं होतं. कारण तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट ठेवत नाही, त्यामुळे या गोष्टी होतात. आणखी बरीचशी कारणं आहेत की बरेचदा काय होतं ना की ज्यांना सेल्फ इस्टीम कमी असतो ते बोलतात, ठरवतात, डिसाईड करतात की मी हे करणार, मी ते करणार, मोठमोठ्या गप्पा करून करतो, पण कार्यच करत नाही, ज्या ॲक्शनच घेत नाही. मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, पण करत काहीच नाही. आणि हे जेव्हा वारंवार होतं, ठीक आहे 1-2दा झालं, अपयश येतं, समजून घेते, पण तुम्ही फक्त बडायक्या मारता. हो, मी बडायक्या हा शब्द वापरणार, कारण जेव्हा वेळेस तुम्ही फक्त आणि फक्त बडायक्या मारता, त्यावेळेस तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये फक्त आणि फक्त एक विनोदी पर्सन म्हणून ओळखल्या जाता, एक कॉमेडी पर्सन म्हणून. लोक म्हणतात की काय त्याच्या गोष्टीच आहे मोठ्या मोठ्या, त्याच्या गप्पाच आहे मोठ्या मोठ्या, तिच्या गप्पाच आहे मोठ्या मोठ्या, तिला सवयच आहे गप्पा करायची. महत्त्वाचं तो काहीच करत नाही. करतो काय? काहीच करत नाही. काय करते ती? काही करत नाही, फक्त गप्पा करते. असं तुमच्या बाबतीत होत असेल तर ही दुसऱ्यांची नाही, आपली चूक आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचं ध्येय ठरवा, ते कसं जायचं याचा एक प्लॅन तयार करा आणि त्याच्यावर मार्गक्रमण करा आणि स्वतःचा कॉन्फिडन्स ढळू देऊ नका. बघा लोक कसा तुमचा रिस्पेक्ट करायला लागतात.
तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला एक सोसायटीमध्ये एक विनोदी पर्सन म्हणून प्रेझेंट व्हायचं आहे की एक सेल्फ रिस्पेक्ट असलेला पर्सन म्हणून प्रेझेंट व्हायचं आहे. आणखी हे जे काही सेल्फ इस्टीम कमी असलेले व्यक्ती असतात ना, त्यांना आणखी एक गोष्ट असते त्यांच्या याच्यात की ते स्वतःला त्यांचं एक माइंड असतं, त्यांचे एक थॉट असतात की आपण प्रत्येकाला मदत केली, प्रत्येकाने जेव्हा हाक मारली तर आपण हजर राहायलाच हवं. कारण त्यांना असं वाटते की आपण प्रत्येकाशी चांगलं वागलो, प्रत्येकाशी चांगलं बोललो, प्रत्येकाने जेव्हाही आपल्याला हाक मारली तेव्हा आपण प्रेझेंट झालो, हजर झालो त्यांच्यासमोर, तर आपण त्यांच्या जी काही त्यांची फेवरेट लिस्ट आहे त्यामध्ये आपण टॉपवर असू. पण मित्रांनो, चुकताय तुम्ही. असं होत नाही. ज्यावेळी तुम्ही असं करता ना की समोरच्या व्यक्तीच्या मनात तुम्ही टॉप लिस्टवर जाण्याचा प्रयत्न करता आणि त्यामध्ये स्वतःचा सेल्फ इस्टीम हरवून बसता. जेव्हाही म्हटलं तेव्हा हजर, होला हो, होला हो, समोरच्याची गोष्ट तशीच्या तशी मान्य करता. प्रत्येकदा त्यांनी हाक मारली की हजर होता. मग त्या व्यक्तीला वाटते अरे याला काय, कधीही बोलवलं, कधीही काही केलं, काहीही म्हटलं तरी चालतं. आणि तो तुमचा रिस्पेक्ट करत नाही. म्हणजेच काय होतं, ॲटोमॅटिकली तुम्ही स्वतःचाच रिस्पेक्ट करत नाही आणि त्यामुळे दुसऱ्यांचा दुसरे तुमचा रिस्पेक्ट करत नाही. तेव्हा इझिली अवेलेबल होऊ नका. मदत करायची आहे, तुम्ही प्रत्येक वेळी मदत केल्यामुळे तुम्हाला काही ते डोक्यावर घेऊन बसणार नाही आहे की तो खूपच चांगला आहे, कधीही म्हटलं ते तो. त्यांचं काम होईपर्यंत ते म्हणतील, अदरवाईज म्हणतील अरे त्याला काही काम नसतं, तिला काही काम नसतं, केव्हाही आवाज दिला तर ती येते. सो काही बाउंड्रीज आखून घ्या. प्रत्येकदा समोरच्या व्यक्तीसाठी अवेलेबल होऊ नका. तुम्हाला जरी वाटत असेल की त्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीच्या फेवरेट लोकांच्या टॉप लिस्टमध्ये टॉपवर होऊ, तर तसं होत नाही. त्या उलट होतं की तुम्हाला ते असंच समजतात, म्हणजे याला काही काम नसतं, रिकामा असतो, हिला काय कधीही बोलवलं तर ही कधीही येते, हिला काही सांगितलं तर ही करते, या पद्धतीचं होतं. त्याच्यामुळे थोडा तरी आपला सेल्फ एस्टीम ठेवा. सो असे जे लोक असतात, मग काय होतं ना, जेव्हा फॅमिली फंक्शन्स होतात किंवा फ्रेंड सर्कलची एखादं गेट टुगेदर होतं, फ्रेंड सर्कल, तर मग आपण एक विनोदाचा भाग तिथे बनतो. पण तुम्हाला जर तुमचा मान मिळवायचा असेल तर चुकूनही या गोष्टी करू नका. तुमचं जे काही मत असेल ते मत मांडा. प्रत्येकाच्या होला हो करू नका. जर प्रत्येकदा तुम्हाला कोणी बोलवलं असेल काही कामासाठी तर तुम्ही प्रत्येकदा गेलेच पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला सुद्धा तुमची कामं असतात, त्याकडे लक्ष द्या. कारण लोक इकडचेही बोलतात आणि तिकडचेही बोलतात. लोक असंही म्हणतात की अरे ती काय बोलतेच, फक्त करत काहीच नाही. जेव्हा म्हटलं तेव्हा तर ती हजर राहते. म्हणजे तुम्ही त्यांना मदत करता या गोष्टीचं त्यांना काही वाटत नाही, उलट ते तुमच्या उणिवाच करतात. तेव्हा आपला सेल्फ इस्टीम गजणे खूप गरजेचे आहे. सेल्फ इस्टीम जपायला हवा. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला कमांड्स द्याल की नाही, मी एक चांगला व्यक्ती आहे, माझ्यात कॉन्फिडन्स आहे, मी या गोष्टी करू शकतो, माझ्यात ती हिंमत आहे, त्यावेळेस बघा तुमच्यात एक वेगळा कॉन्फिडन्स येईल आणि त्या कॉन्फिडन्सच्या भरोशावर तुम्ही खूप साऱ्या चांगल्या गोष्टी करू शकाल. आणि जी लोक तुम्हाला बोलत होती आत्तापर्यंत की तू नुसता बोलतो, ती नुसती गप्पा करते, काही करत नाही, किंवा तुमचा मान राखत नव्हते, तुमचा रिस्पेक्ट ठेवत नव्हते, ती नक्कीच तुमचा रिस्पेक्ट ठेवायला लागेल. पण तुम्हाला ते रिस्पेक्टफुल पर्सन बनण्यासाठी या काही गोष्टी टाळाव्या लागतील आणि काही चांगले बदल आपल्यामध्ये घडवून आणावे लागतील. तुर्तास
आपण इथेच थांबूया आणि मला आशा आहे की तुम्हाला नक्कीच व्हिडिओ तुमच्या दैनंदिन जीवनात कामात पडेल अशी मी अपेक्षा करते. माझ्या प्रांजल सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलला वर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आपल्या नियर अँड डिअर सोबत शेअर करा. कारण मी तुम्हाला लाईफ जगायचं कसं, कारण आज कुणीच कुणाशी बोलायला तयार नाही आहे, कुणीच कुणाला समजून घ्यायला तयार नाही आहे. तर आपल्यालाच आपण कसं जगायचं हे शिकायचं आहे. आणि झालं आहे की आपण पुस्तकं वाचायचा कंटाळा करतो. सो ॲटलिस्ट ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सलर, ॲज अ लाईफ कोच म्हणून मला असं वाटतं की मी थोडी तरी आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतं. आणि म्हणून मी हे लाईफवर आपल्या आयुष्य आपलं कसं सुकर बनवेल, कसं आनंदी बनवेल यासाठी काही छोट्या मोठ्या टिप्सचे व्हिडिओज बनवत असते. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.